यांचे की विजय लांबोरे सरांचे की त्यांनी मला जस्ट कॉल केला आणि सांगितलं की तुम्ही ब्लड डोनेशनविषयी आणि थॅलॅसेमियाविषयी थोडी माहिती सांगाल का. तर यामुळे मी लाईव्ह आले त्यांच्या सांगण्यावरून. सो मी त्यांचे खूप आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली. थॅलॅसेमिया म्हणजे काय? थॅलॅसेमिया म्हणजे हा एक ब्लड डिसऑर्डर आहे जो की अनुवंशिक आहे. शक्यतो अनुवंशिक पेशंट्स जास्त सापडतात ह्याच्यामध्ये. जर त्यांच्या आईवडिलांना, त्यांच्या आईवडिलांना जर हा आजार असेल तर मुलांमध्येही तो आढळून येतो. त्याच्यानंतर जर अनुवंशिक आहे तो. आणि दुसरी गोष्ट, ह्या आजाराचे 2 प्रकार आहेत, एक मेजर आणि एक मायनर. ह्या आजाराचं प्रमुख कारण असं की जे आपले लाल पेशी आहेत त्यांचं जे फॉर्मेशन आहे ते व्यवस्थितरित्या होऊ शकत नाही. आपल्या नॉर्मली पेशंट्समध्ये 120 डेज RBCचं जीवनकाल असतो. म्हणजे रेड ब्लड सेल्स आहेत, लाल पेशी आहेत, त्यांचं 120 डेज त्यांचा जीवनकाल असतो. पण थॅलॅसेमिया पेशंटमध्ये फक्त 20 किंवा 21 दिवस, साधारणतः 21 दिवस त्यांचं हे असतं, जीवनकाल असतो. त्यामुळे त्यांना रक्ताची खूप गरज लागते. दर महिन्याला किंवा 21 दिवसानंतर त्यांना ब्लड द्यावं लागतं, सारखं ब्लड द्यावं लागतं, नाही तर त्यांचा जीव धोक्यात येतो. प्लस जर रेड ब्लड सेल्स जरच कमी असतील तर हिमोग्लोबिनची पण कमतरता आपोआपच भासते. त्यामुळे त्यांना ब्लड्स वारंवार द्यावं लागतं. कारण हिमोग्लोबिनचं मेन काम आहे की आपला जो ऑक्सिजन आहे, शरीरातला जो ऑक्सिजन, म्हणजे हिमोग्लोबिन ऑक्सिजनशी कनेक्टेड असतं, तो पूर्ण शरीराला गेला तर त्याचा पूर्ण इफेक्ट होतो. त्याच्यानंतर आपण वळूया की का ब्लड डोनेशनची गरज आहे आजच्या काळात. कारण एव्हरी 2 सेकंड्सला ब्लड डोनेशनची गरज लागते. एव्हरी 2 सेकंड्सला अत्यंत गरज आहे. आपल्या पूर्ण देशभरात एव्हरी 2 सेकंड्समध्ये ब्लड डोनेशनची, म्हणजे ब्लडची गरज आहे. त्यामुळे भरपूर सारे पेशंट्स दगावतात, त्यांचे जीव जातात. त्यामुळे आपल्याला डोनेशनची गरज खूप लागते आपल्या भारतात तरी. तर ब्लड डोनेशनसाठी आपण, म्हणजे ब्लड डोनेशन का हे केलं जातं, तर त्याचे कुठे कुठे वापरलं जातं. जर ते ब्लड का रिक्वायर्ड असतं तर ब्लड सर्जरीमध्ये जे सर्जरीज पेशंट्स असतात ज्यांचं HB खूप कमी असतं, ब्लड कमी असतं, त्यांच्यासाठी हे ब्लड रिक्वायर्ड करून ठेवावं लागतं. दुसरी गोष्ट, जे प्रीमॅच्युअर बेबीज असतात जे 9 महिन्याच्या अगोदर जे जन्माला येतात त्यांच्यासाठी शक्यतो ब्लडची आवश्यकता असते. ज्यांचे रोड ट्रॅक ॲक्सिडेंट्स होतात त्यांना, जे ब्लिडिंग टेंडन्सी असते त्यांना ब्लडची गरज असते. ज्यांना हिमोफिलियासारखे जे ब्लड डिसऑर्डर्स असतात आणि कॅन्सरसारख्या पेशंटलाही रक्ताची गरज असते भरपूर. आणि ज्यांचं ॲक्सिडेंट, इंज्युरीज होते त्यांनाही ब्लडची गरज असते साधारणतः. आणि सांगितलं ब्लड डिसऑर्डरही झालं. त्याच्यानंतर ब्लड कोण देऊ शकतं आणि कोण नाही देऊ शकत. कारण ह्याच्यामध्ये खूप सगळ्यांचे असे विचार असतात की आता आपण ब्लड देऊ शकतो तर आपलं द्यायला जाऊया. पण काही जणांचं कसं वजनामध्ये काही डिफॉल्ट असतो किंवा काही जणांचं HBच प्रॉपर नसतं, त्यामुळे ते देऊ शकत नाही. तर आपण प्रॉपर वेने बघूया की कोण देऊ शकतं. साधारणतः हे सगळं जे आहे ते ब्लड बँकच्या, ॲज पर ब्लड बँकच्या प्रोटोकॉलनुसार असतं. पण आपण सर्वसाधारण आपण एक पाहूया की नेमकं कसं असतं ते, की ज्याचं वजन, आधी पहिलं एज क्रायटेरिया कोण देऊ शकतं. तर 18 ते 56 वयोगटामधले जे पर्सन्स आहेत ते देऊ शकतात. जर समजा आता कधी ब्लडची खूप नितांत गरज असते आणि त्यावेळी ब्लड बँकमध्ये जर समजा 65 वर्षाचे किंवा 60 वर्षाचे जर व्यक्ती आले तर समजा, आणि ते कोणत्याही आजाराने ग्रस्त नसतील, व्यवस्थित असतील, तंदुरुस्त असतील, तर त्यांची हिस्ट्री बॅकअप घेऊन त्यांना ते ब्लड देऊ शकतात. त्याच्यानंतर एजमध्ये आपण सांगितलं की 18 ते 56 वयोगटामधले सगळे देऊ शकतात. पण त्यांचं वजनही 45 ते 55 अबाव असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांच्या बॅक हिस्ट्रीमध्ये कोणत्याही प्रकारचं म्हणजे मलेरिया किंवा
डॉग बाईट किंवा असे जे आजार आहेत ते नसावे. आपण साधारणपणे पाहूया की 1 वर्षाच्या ह्याच्यामध्ये जर 1 वर्षा अगोदर जर त्यांची कोणतीही त्यांना कोणतं डॉग बाईट झालं असेल किंवा रेबीज वॅक्सिन्स घेतलं असेल त्यांनी, तर ते नाही देऊ शकत ब्लड. दुसरी गोष्ट, जर त्यांचं 6 महिन्या अगोदर जर त्यांनी सर्जरी केली असेल तर ती रिकवर व्हायला टाईम जातो, त्याची प्रोग्रेस व्हायला टाईम जातो. त्यामुळे त्या व्यक्ती, ज्या सर्जरी झालेल्या व्यक्ती आहेत त्या देऊ शकत नाहीत ब्लड. दुसरी गोष्ट, 3 महिन्या अगोदर जर कोणती ट्रीटमेंट घेतली असेल मलेरियाची किंवा डेंग्यू यासारख्या आजाराची, जर मेडिकल आजाराची जर त्यांनी ट्रीटमेंट घेतली असेल तर ते नाही देऊ शकत ब्लड. दुसरी गोष्ट, त्यांचं एच बी ते पहिला चेक करतात. तर एच बी त्यांचं जर 12च्या वरती ह्या वयोगटामधल्या पेशंटचं जे सांगितलं 18 ते 56 वयोगटामध्ये जर एच बी जर त्यांचं 11च्या वरती असलं पाहिजे. शक्यतो हे सगळं ब्लड बँकच्या प्रोटोकॉलनुसार असतं. मी जेव्हा ब्लड डोनेशन केलं तेव्हा माझं 11.9 होतं, तर त्यांनी माझं ब्लड घेतलं होतं. तर शक्यतो फिमेल्समध्ये ते 13च्या वरती पाहिजे असतं, 12 ते 13च्या वरती पाहिजे असतं एच बी लेवल, आणि जे मेल्स असतात त्यांचं 12च्या वरती पाहिजे असं ते मानलं जातं. जर त्या ग्रुपमध्ये, त्या सेटअपमध्ये बसत असेल तरच ते ब्लड घेतलं जातं, म्हणजे ब्लड डोनेशनसाठी ती व्यक्ती पात्र आहे असं समजलं जातं. त्याच्यानंतर 1 वीक बिफोर जर स्त्रियांचे, मुलींचे मासिक पाळीचे प्रॉब्लेम्स असतील तर त्या नाही देऊ शकत. दुसरी गोष्ट, 72 आवर्स बिफोर जर डेंटल सर्जरी वगैरे झाली असेल तर त्याच्यामध्ये ॲनेस्थेशिया वगैरे दिला जातो, तर ते नाही देऊ शकत ब्लड. दुसरी गोष्ट, जे 24 आवर्स बिफोर जर अल्कोहोल घेतलं असेल, त्यांनी काही दारू सेवन केलं असेल, मद्य सेवन केलं असेल तर ते नाही देऊ शकत. दुसरी गोष्ट, जे हार्ट पेशंट्स आहेत ते तर लाईफ टाईम नाही देऊ शकत, जे कॅन्सर्स पेशंट आहेत ते लाईफ टाईम नाही देऊ शकत ब्लड. दुसरी गोष्ट, ज्यांचं हार्ट इश्यूजमध्ये जे ॲस्पिरिन वगैरे जे टॅबलेट्स असतात ते कसं ब्लड ॲस्पिरिन नावाची जी टॅबलेट आहे ती ब्लड पातळ करते, त्यामुळे ज्यांना ॲस्पिरिन आहे टॅबलेट चालू तेही नाही करू शकत. हे आपण बघितलं की जे कोण नाही करू शकत. दुसरी गोष्ट असं आहे की त्याच्यानंतर जेव्हा डोनर जेव्हा ब्लड बँकमध्ये येतो तेव्हा त्याची ही सगळी हिस्ट्री पाहिली जाते. त्याचं वजन, त्याचं वय काय, त्याचं एच बी काय आहे, प्लस त्याचं टेस्टिंगही केलं जातं. अशा टेस्ट आहेत HIV, HbSAg म्हणजे हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी, ह्या 3 टेस्टिंग केल्या जातात. जर ह्या 3 टेस्ट निगेटिव्ह असतील तर ती व्यक्ती पात्र आहे ब्लड डोनेशनसाठी, नाही तर ती नाही देऊ शकत. आणि ह्याचा रिपोर्ट ते कॉन्फिडेन्शियली ठेवतात, जे ब्लड बँकमधल्या ज्या कर्मचारी आहेत ते. त्याच्यानंतर आता ब्लड डोनेशनचे फायदे काय आहेत आपण पाहूया. ब्लड डोनेशनचे फायदे हे आहेत की त्याच्यामुळे आपलं BP कंट्रोल, जे देणारे आहेत त्यांचं BP कंट्रोलमध्ये राहतो. जे आपले वर्षाला किंवा कधी देत असतील, आता त्याचं ब्लड डोनेशन करण्याचाही एक हे आहे, पिरियड आहे. 50 डेज नंतर, 50 to 56 डेज नंतर ते पुन्हा करू शकतात ब्लड डोनेशन. आता मला मेन पॉईंट हा सांगायचा आहे की आपल्या शरीरामध्ये ब्लड किती असतं, तर 4.5 लिटर ते 5 लिटरपर्यंत, म्हणजे 5.5 लिटर असतं. आणि ते ब्लड आपण त्या ब्लडशी, म्हणजे जे आपण ब्लड डोनेट करतो आहे त्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन मेन चांगलं राहतं. दुसरी गोष्ट, आपलं आयर्न लेवल जे आहे, आपल्या शरीरातली जी आयर्न लेवल आहे, सिरम आयर्न लेवल आहे ती नॉर्मल राहते. दुसरी गोष्ट, आपल्या जे हार्ट अटॅकसारखे जे इश्यूज असतात ते त्याच्यापासून आपला बचाव होतो. दुसरी गोष्ट असं आहे की आपली जी म्हणतात, म्हणजे जे आपले रेड ब्लड सेल्स आहेत त्यांचं म्हणजे न्यू सेल्सची प्रोडक्शन क्रिया जी आहे ती व्यवस्थितरित्या होते. आणि दुसरी गोष्ट की आपलं स्ट्रेस लेवल कमी होतो त्याच्यामुळे.
स्ट्रेस लेवल कमी झाले तर आपल्याला असं वाटतं की बाबा हां चला आपली हेल्थ थोडीशी म्हणजे बाकीचे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ना ते आपल्या स्ट्रेसमुळे होतात सगळे म्हणजे 98% 2% असतील पण 98% सगळे स्ट्रेस लेवलमुळे आपल्याला सगळे होतात. त्यामुळे आपल्याला आपण जर ब्लड डोनेट केलं तर आपलं स्ट्रेस लेवल 90% कमी होतो की आपण बाबा कोणाला तरी ब्लड दिलं आणि त्या एका माणसाने दिलेलं ब्लड हे तीन माणसांचं जीवन वाचवू शकतो. तर ब्लड डोनेशन ही क्रिया खूप अत्यंत महत्त्वाची आहे आजच्या जगाला. तर विजयजी लांबोरे यांनी आपल्या घाटकोपर इथे हे केलेलं आहे ब्लड डोनेशनसाठी शिबिर उभारलं आहे. ते आयोजक आहेत तर त्यांच्याशी संपर्क साधून प्लीज तुम्ही ब्लड डोनेशन करा ही माझी नम्र विनंती आहे. आणि ही माहिती देण्यासाठी त्यांनी मला निवडलं, लाईव्ह येण्यासाठी सांगितलं तर त्यांचेही मी आभार मानते. तर प्लीज तुम्ही ब्लड डोनेशन करा कारण आपण जर ब्लड डोनेशन थ्रू जर एखाद्याला मदत करत असू तर ते खूपच श्रेष्ठ दान म्हणून रक्तदान हे भरपूर श्रेष्ठ दान म्हणून समजलं जातं. तर तुम्ही प्लीज तुम्ही सगळ्यांना इतरांनाही सांगा की जर ते फिट असतील तंदुरुस्त असतील तर त्यांना ब्लड डोनेशनसाठी सल्ला द्या. थॅलॅसेमिया पेशंट्सना खूप त्याचा फायदा होईल. तर त्यामुळे इथे जे घाटकोपरवासी आहेत किंवा अजून जे फ्रेंड सर्कल्स आहेत जे नॉन मेडिकल्स आहेत मेडिकल फ्रेंड्स आहेत तर त्यांनी प्लीज ब्लड डोनेशन करा. आणि थॅलॅसेमिया पेशंट्सना किंवा इतर पेशंट्सनाही त्याचा मदत होईल. त्याची गरज आहे आजकाल. तर तुम्ही दुसऱ्यांना मदत कराल तर त्याचा फायदा आपोआप तुम्हालाच होईल कारण ब्लड डोनेशनचे खूप सारे फायदे आहेत यासाठी. त्यामुळे आपलं लिव्हर हार्ट सगळं बॉडी लेवल सगळी व्यवस्थित राहते. तर प्लीज सगळ्यांनी डोनेट करा. मीही डोनेट करणार आहे, तुम्हीही डोनेट करा. व्हेरी मच. सगळ्यांचे आभार.